नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं आज शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, भारतीय सण आणि पर्यावरण या विषयांवर घेण्यात आली, तर वक्तृत्व स्पर्धा ही विकसित भारत आणि पर्यावरण या विषयांवर घेण्यात आली। यावेळेस अध्यक्षस्थानी बालासाहेब पांडे हे होते, तर विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सूर्यकांत शिंदे हे होते। विभागातर्फे आमच्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी पर्यावरण जाणीव जागृती संदर्भात उपक्रम केला जातो। त्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। यामध्ये शाळा महाविद्यालय या दोन्ही विभागातून विद्यार्थी सहभागी आहेत। तसेच या रांगोळी स्पर्धेचा जो विषय आहे तो भारतीय सण आणि पर्यावरण या अनुषंगाने हा विषय आहे। वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे तो विकसित भारत आणि पर्यावरण या अनुषंगाने हा विषय घेतलेला आहे। आमच्या महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण पूरक उपक्रम घेऊन समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम करत आहे। ही एक महाविद्यालयासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आमचं नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आहे हे दरवर्षीच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतं। तसेच मागच्या 5 वर्षापासून आम्ही पर्यावरण जागृतीसाठी विविध उपक्रम राबवतो। त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा आणि सभोवतालच्या सर्व जिल्ह्यातले सहभागी विद्यार्थी आमच्याकडे येतात। या मागच्या वर्षी आम्ही पतंग उत्सव ठेवला होता आणि यावर्षी आम्ही हा रांगोळी आणि वक्तृत्व महोत्सव ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 75 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेले आहे आणि एक विषय देण्यात आला होता। त्या विषयानुसार पर्यावरण जागृती व्हावी आणि भारताच्या विकासामध्ये पर्यावरणाचं कसं योगदान आहे या संदर्भातली सुद्धा थीम आहे त्याच्यामध्ये आम्ही इन्कॉर्पोरेट केली। त्याच्यामुळे आता जेवढ्या काही रांगोळ्या आपण पाहत आहोत ना त्या सर्वांमध्ये की या विषयासंदर्भातल्या सगळ्या रांगोळ्या आहेत आणि याच्यामध्ये विशेष करून आम्ही एक गोष्ट केली आहे की आपली संस्कृती जतन व्हावी या दृष्टीने आम्ही भारतीय सण आणि पर्यावरण या संदर्भातला सुद्धा एक विषय त्यांच्या समोर सादर केलेला आहे आणि त्या माध्यमातून या सर्व स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे की या आमच्या पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये सर्वांनी हिरिरीने सहभाग नोंदवला आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। आमच्या सहकारी आहेत प्राध्यापक दीपाली जाधव मॅडम यांच्या या समन्वयकातून हे पूर्ण कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा दोन्ही स्पर्धांमध्ये खूप भरघोस प्रतिसाद भेटला आहे। वक्तृत्व स्पर्धेसुद्धा मध्ये आम्हाला जवळपास 65 जणांनी नोंदणी केलेली आहे आणि ती स्पर्धा आता आमची 11:30 वाजता लगेच सुरू होणार आहे। हो निश्चितच आम्ही हा जो प्रोग्राम घेतो दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे नांदेडचं ऑफिस आहे त्यांच्या सहभागातूनच घेतो आणि त्यांच्या वतीने आपल्याला दर विद्यार्थ्याला आपण प्रथम द्वितीय तृतीय दोन्ही स्पर्धांमध्ये बक्षीस काढतो। त्याच्यामध्ये 3000, 2000, 1000 आणि उत्तेजनार्थ बक्षीस अशा सर्व प्रकारचे बक्षीस आम्ही देऊ आणि सर्टिफिकेट देऊन मोमेंट देऊन त्यांचा सत्कार करतो। या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमच्या महाविद्यालयामध्ये रांगोळी आणि वक्तृत्व महोत्सव स्पर्धा घेण्यात आलेली आहे। तर आम्हाला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे। वक्तृत्व स्पर्धेमध्ये जवळपास 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि रांगोळी स्पर्धेमध्ये 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि भारतीय संस्कृती आणि पर्यावरण या संदर्भातच विषय देण्यात आलेले आहे। जसं की वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे तो पर्यावरण आणि विकसित भारत हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे आणि रांगोळी स्पर्धेसाठी जो विषय आहे तो भारतीय सण आणि पर्यावरण असा देण्यात आलेला आहे। आमच्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम दरवर्षीच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो, पण सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ही स्पर्धा घेण्यामागे ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना देशभक्ती आणि निसर्गप्रेम याबद्दल जाणीव व्हावी यासाठी आम्ही ह्या स्पर्धा घेत असतो। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।